कवी सुरेश भटांच्या कविता म्हणजे एक पर्वणीच आहे. आणि आजची जी कविता मी घेऊन आलो आहे, असेच हे, ही जरा दुःखाची कविता आहे, पण जीवनाच्या एका सत्याशी अवगत करणारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेझोनन्स तुम्ही अनुभवाल. चला तर सुरू करूया कविता. असेच हे. असेच हे कसे बसे कसे तरी जगायचे, कुठेतरी कधीतरी असायचे नसायचे. असेच सोस सोसता हसून हसवायचे, असेच हास हासता हळूच विव्हळायचे. असाच राहणार मी जिता तुरुंग आपुला, अशीच बाळगेन मी सुटावयास शृंखला. असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका, कसे बसे तगायचे धरून धीर पोरका. अशीच येथली दया हवेत चाच पायची, अशीच जीवनास ह्या पुन्हा क्षमा करायची. असाच श्वास तोकडा पुन्हा पुन्हा धरायचा, असाच जन्म फाटका पुन्हा पुन्हा शिवायचा. असेच पेट पेटुनी पुन्हा पुन्हा विझायचे, हव्या हव्या क्षणासही नको नको म्हणायचे. असेच निर्मनुष्य मी जिथे तिथे असायचे, मनात सूर्य वेचुनी जनात मावळायचे. जीवनातल्या दुःखाच्या भावना आपल्या अगदी एकाकी असतात, कोणाच्या समोर नसतात. सुरेश भटांचे अगदी साधे रोजच्या वापरण्यातले शब्द त्या भावनांना जागृत करतात. त्यामुळे दुःखाची असली तरी एक दिलासा देणारी ही कविता. थँक यू व्हेरी मच.